राहाता तालुक्यातील शिर्डी राहाता बायपास नजीक कोऱ्हाळे हद्दीत एका विहिरीत सुरुवातीला एक 8 वर्ष मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आल्यानं पोलिसांनी व अग्निशामक दलानं धाव घेत तो मृतदेह बाहेर काढला। मात्र विहिरीबाहेर पुरुषाची चप्पल आढळून आल्यानं अधिक शोध घेतला असता धक्कादायक बाब समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील अरुण काळे याने आपल्या बायकोशी असलेल्या भांडणातून 4 मुलांना विहिरीत टाकून स्वतःही जीव दिल्याचं प्राथमिक माहितीत उघड झालंय। श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे राहणारे अरुण काळे आपल्या पत्नीसोबत नेहमी भांडत असल्याने काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी ही येवला येथील माहेरी निघून गेली होती। त्यानंतर अरुण मेहकरी येथील आश्रमशाळेत शिकत असलेल्या आपल्या 3 मुलांना व एका मुलीला घेऊन तो येवल्याकडे निघाला। मात्र दरम्यान ही त्याने बायकोला नांदायला ये नाही तर मुलांना मारून टाकील अशी धमकी दिली होती। दरम्यान मोटरसायकलवरून अरुण आपल्या मुलांना घेऊन शिर्डी राहाता बायपासनं केलवडची शिव ओलांडून कोऱ्हाळे शिवारात पोहोचला। हायवेच्या कडेलाच पश्चिमेला त्याने आपली गाडी लावली व तो पूर्वेला असलेल्या कोळगे यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ गेला व त्याने मुलांना विहिरीत टाकून स्वतःही उडी घेतल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी विहिरीतून आतापर्यंत बापाचा मृतदेहासह एक मुलगी व एका मुलाचा मृतदेह बाहेर काढला असून इतर दोघांचे मृतदेह शोधण्याचं काम सुरू होतं। आज दुपारी राहाता पोलीस स्टेशन हद्दीमधील कोऱ्हाळे गावामध्ये जो बायपास जातो शिर्डी बायपास या परिसरातील एका विहिरीमध्ये एक 8 ते 10 वर्षाच्या मुलीची डेड बॉडी तरंगताना पोलीस पाटील यांच्या निदर्शनास आली। त्यावरून आपले राहाता पोलीस स्टेशन तसेच SDPO शिर्डी यांनी या ठिकाणी भेट दिली आणि ती डेड बॉडी काढल्यानंतर एक अंदाज बांधला आणि आणखी शोध घेतला असता त्या विहिरीमध्ये आणखी 4 डेड बॉडीज मिळून आलेल्या आहेत। त्यामध्ये एक त्यांची ओळख देखील आपल्याला पटलेली आहे। त्यामध्ये जी व्यक्ती आहे, जो पुरुष व्यक्ती मिळून आलेला आहे, त्याचं नाव अरुण सुनील काळे, वय साधारणपणे 35 वर्ष आहे आणि ते चिखली कोरेगाव श्रीगोंदा तालुक्यातील आहे। आणि अन्य जे मुलं आहेत ही लहान मुलं आहेत। त्यामध्ये एक मुलगी आहे जी 9-10 वर्षाची आहे आणि आणखी 4 मुलं आहेत जी त्याहीपेक्षा लहान आहेत। सर्वात लहान मुलगा जे आहे तो 4 वर्षाचा आहे। हा वडील आहे आणि त्यांची जी 4ही मुलं आहेत आणि जी प्राथमिक माहिती आतापर्यंत पुढे आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार कौटुंबिक कलहामधून पती पत्नीच्या वादामधून जे मुलांचे वडील आहे त्यांनी ते कृत्य केली असण्याची शक्यता आहे। आपण राहाता पोलीस स्टेशन या ठिकाणी याबाबत ADR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील आपण तपास करत आहोत आणि त्या आणखी या 4 मुलांचा त्याने विहिरीत ढकललं किंवा आणखी काय आहे याबाबत सविस्तर तपास राहाता पोलीस स्टेशन करत आहे। हो, आपला संपर्क झालेला आहे। ते येवला या ठिकाणावरून येण्यासाठी निघालेले देखील आहेत। फोटोवरून त्यांनी मुलांना ओळखलेलं आहे। संपर्क झालेला आहे।